मित्रांनो, फॉस्फरिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. दोघांचं कार्यही वेगवेगळं आहे. फॉस्फरिक कोणत्या टायमिंगला वापरावं, सल्फ्युरिक कोणत्या टायमिंगला वापरावं हे आज आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करा. पहिल्यांदा मित्रांनो, आपण फॉस्फरिकचे फायदे समजून घेऊ. फॉस्फरिकचा पहिला फायदा मित्रांनो असा होतो, आपल्या जमिनीचा पीएच अगदी 7च्या पुढे निघून गेला आहे. 7, 7.5, 8, 9 पर्यंत गेलेला आहे. तो पीएच मेंटेन करण्याचं पहिलं काम फॉस्फरिक ऍसिड करतं. दुसरा उपयोग, फॉस्फरसची कमतरता संपूर्ण भरून निघते आणि फॉस्फरसचा केळीमध्ये सगळ्यात जास्त उपयोग बुंद्यासाठी होतो. बुंदा आपला मजबूत बनतो, मोठा बनतो. तिसरा फायदा फॉस्फरसचा असा होतो मित्रांनो, आपल्या पांढऱ्या मुळांची वाढ अतिशय जलद गतीने होते. मुळांची वाढ जलद गतीने झाल्यामुळे झाड झपाट्याने वाढते, पोगापुटे अडकत नाही. मित्रांनो, याचा वापर फक्त केळीसाठीच नाही, बऱ्याच पिकांमध्ये केला जातो. बऱ्याच पिकांमध्ये याचा फायदा, चौथा असा फायदा होतो, फलधारणा, फुलधारणा. याचा उपयोग फॉस्फरस सोडल्यानंतर अतिशय छान रिझल्ट येतात. सल्फ्युरिक ऍसिड मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला फायदा असा होतो, आपली जमीन अतिशय क्षारयुक्त झाली आहे. पांढरे तुम्हाला दिसते, हे विहिरीच्या पाण्याचे क्षार आहेत. हे न्यूट्रल करण्याचं पहिलं काम हे सल्फ्युरिक ऍसिड करतं. ह्याच्यामध्ये दुसरा फायदा आणखी असा होतो, आपले जे इनलाईन टाकलेले आहे आज ठिबकची, त्याच्या सुद्धा ड्रिपरवरती पांढरे क्षार जमा झालेले आहेत. त्याचा थर कमी होऊन ठिबक लाईन आपली व्यवस्थित राहते. सल्फ्युरिक ऍसिड सोडल्यानंतर आपल्या जमिनीचा पीएच फॉस्फरिक पेक्षा सल्फ्युरिक सोडल्याने आपल्या जमिनीचा पीएच लवकर मेंटेन होतो. म्हणजे तो 6-6.5 वरती आला तर जी आपली पांढरी मुळे अन्न शोषण करते, जमिनीतून जे सूक्ष्म अन्नद्रव्य शोषण्याचं काम करते, ते पूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला जाण्यास मदत होते. चौथा फायदा मित्रांनो असा होतो, आपण जे फवारणीचं पाणी सगळ्या पिकांना वापरतो त्याचा पण पीएच जास्त वाढलेला असतो. ते न्यूट्रल करण्याचं काम सुद्धा सल्फ्युरिक करतं, पण त्याला योग्य प्रमाणात सल्फ्युरिक ऍसिड पाण्यामध्ये टाकावं लागतं. फवारणीच्या पाण्यासाठी सल्फ्युरिक किती टाकायचं हे तुमच्या पाण्याचा पीएच किती आहे, जमिनीचा पाण्याचा पीएच किती आहे याच्यावरती अवलंबून असतं. आपला आधी पीएच मोजा, त्याच्यानंतर आपण ते त्याच्यामध्ये किती टाकायचं हे ठरवू शकतो. फॉस्फरिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. दोघांची कार्यपद्धती वेगवेगळी आहे. याचं प्रमाण एकरी जर 85% फॉस्फरिक असेल तर 2 लिटर सोडावं आणि 98% सल्फ्युरिक ऍसिड असेल ते पण 2 लिटर सोडावं. तुम्हाला फॉस्फरसचा पुरवठा जर शेतामध्ये कमी असेल तर तुम्ही फॉस्फरस ऍसिडचा वापर जास्त करावा. जमीन तुमची क्षारयुक्त झाली असेल, जमिनीवरती पांढरसं झाला असेल आणि पीएच जमिनीचा मेंटेन करायचा असेल तर तुम्ही सल्फ्युरिक ऍसिडकडे पाहू शकता. दोघांची कार्यपद्धती वेगवेगळी आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. धन्यवाद.